यावेळेस मात्र जोरदार चेंडू लॉकआउटच्या मध्ये मारलाय, लॉकआउटच्या दिशेने मारलाय. क्षेत्रफळ चेंडू उचलतोय, फेकतोय, मात्र थोडीशी फेकी फास्ट पाहायला मिळते. मिसफील्ड होताना दिसते, मात्र एकच धाव आहे चेंडू. पुढचा चेंडू यावेळेस मात्र शफल मारण्याचा प्रयत्न, मात्र पंच आमच्या दिशेने वळतात. पंचांचा स्कोर चेंडूचा इशारा होतोय. पंचांचा आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. यावेळेस मात्र अक्रॉसचा लाईन मारण्याचा प्रयत्न, बॅटची काढायला लागते की नाही, पंचांकडे अपील केलं जात आहे. आणि नक्कीच फलंदाज सुरक्षितरित्या कॉपी असं नक्कीच दर्शवलं. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, त्यावेळेस बाद नाही झाला, मात्र यावेळेस बाद होतोय. पंचांचा हातवरती आणि संधी मिळते ब्रास बॅटला. पुढे गोलंदाजाच्या लेफ्ट आर्म राऊंड विकेट हिरण. पहिल्या चेंडूवर इथे मात्र हादरा, शून्यावर बाद होतोय. फलंदाज ओंकार पाटील. विद्यमान आयोजित केलेली ही शृंखला यावेळेस मात्र अक्रॉसचा लाईन जोरदार प्रहार, रॉकेट विकेटच्या वरून मारलेला फटका, क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक न करता यावेळेस मात्र फलंदाज बाद. 2,000 रुपयाच्या पारितोषिक नक्कीच पटकावतो का? यावेळेस मात्र फलंदाज त्रिकोणाची बाद, पाहत राहिल्या चेंडूला आणि 2,000 रुपयाच्या पारितोषिक नक्कीच जिंकला. मोठे फटके मारेल गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सावध पवित्र घेतला आणि नक्कीच धोका सांभाळू शकतोय, मात्र गोल्डनी पिंड विकेट, थोडीशी पैकी चुकते, मात्र एक धाव नक्कीच त्या चेंडूवरती पूर्ण केली आहे. ते दोन्ही फलंदाज जाते आणि एका धावेच्या मदतीने मात्र धावफलकात षटक संख्या 7 आहे. आता तर बॅकफुटवर गेला, सुरेख कट करतोय, तिथे गंगत चेंडू अडवतोय, सरळ फेकी करतोय, तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. संघाचं धावफलक पुढे सरकतंय, संघ जाऊन पोहोचतोय 8 धावांवर. फलंदाजी पॉवर प्लेचं षटक असेल आणि पॉवर प्ले मध्ये जरूर अनुभव महत्वाचा ठरतो. तर गोलंदाज देतोय हिरण पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू खरोखर पूर्णपणे अनुभवपणाला लावताना दिसला आणि इथे मात्र फलंदाजी करताना 63 धावांची खेळी त्याने केली होती एकूण चेंडूमध्ये. दुसऱ्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने करेला चेंडू जातोय. इथे मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळते. मला वाटतं विकी टाळ्या जरूर होतात प्रेक्षकांच्या माध्यमातून, कारण त्या दिशेवर फलंदाज आपण पाहतोय किशोर याला. तर किशोर स्ट्राईकवर पुन्हा एकदा सज्ज. आता तो चेंडू हवेत चाललाय आणि इथे मात्र सुरेख खेळ टिकलाय. क्षेत्ररक्षक गंगट याने निश्चितच 16 वर्षाचा हा खेळाडू झेपावत गेला आणि इथे मात्र तंबूच्या दिशेने जावं लागेल. किशोर जरूर स्पष्ट योगेश भोयर करतोय, वाईट बॉल घोषित करतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. आता मात्र हेलिकॉप्टर जरूर पाहायला मिळाला होता. बॅटची कडा घेतली, चेंडू गेला घोषित क्षेत्रात. पंचांचा इशारा जरूर भूषणचं खातं उघडण्याचा संकेत इथे पाहायला मिळतोय. आणि निश्चितच ज्यावेळी भूषणचं खातं उघडतो त्यानंतर मात्र 58 धावांचा पाठलाग, अजून एक 55 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज हिरण. लेफ्ट राऊंड विकेट. आता तर बॅकफुटवर गेला होता, चांगला फटका इथे सजवतोय. विकी तिथे चेंडू अडवतोय, फक्त एकच धाव मिळेल भूषण याला. निश्चितच समजदारीचे क्रिकेट खेळताना दिसतोय भूषण. आपण पाहिलं होतं प्रत्येक सामन्यामध्ये 5 क्रमांकाची टक्कर, कडक संघर्ष, कश्मकश मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट राऊंड विकेट. आता मात्र रवीसाठी सुरेख फटका, रवी याचा मॅचच्या दरम्यान क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र अप्रतिम खेळ, 63 धावा काढणारा फलंदाज इथे मात्र तिसरं हिरण. भूषणसाठी बॅटची कडा घेतली आणि इथे मात्र घोषित क्षेत्रात जातोय. निश्चितच काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न इथे जरूर पाहायला मिळतो. आपण पाहिलं होतं चांगली गोलंदाजी, चांगली लेफ्ट राऊंड विकेट. आता मात्र पूर्णपणे मोठा फटका मारायचा होता, बसला होता, बसून फटका मारण्याचा प्रयत्न लोड फुटत चेंडू होता. इथे मात्र ऑन ड्राईव्ह करतोय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक अतुल येतोय, चेंडू फेक करतोय, तोपर्यंत धावांचा त्रिगणेशा मिडॉन सज्ज. आता मात्र सुरेखा फटका, चेंडू हवेत आणि तिथे मात्र मला वाटतंय समीर वारंगे सुरेख झेल टिपतोय. खुल्या टप्प्याचा चेंडू होता, सन्मान दिलाय. निश्चितच आपण पाहिलं गती जरूर. आता मात्र सुरेखा फटका इथे पाहायला मिळतो, ऑन ड्राईव्ह करतोय, तिथे क्षेत्ररक्षक कर्णधार पंकज पाटील चेंडू अडवतोय. पहिल्या षटकाची समाप्ती आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 3 धावा. पहिल्या चेंडूवर सन्मान दिला होता, हलक्या हाताने पहिली धाव, इथे मात्र जोडणी धाव पूर्ण होते. आपण पाहिलं होतं सन्मान
आता खोल टप्प्याचा चेंडू होता, इथेच सन्मान दिलाय. एवढं चांगलं क्षेत्ररक्षण मला वाटतं क्षेत्ररक्षक मयांक यांचं. आता मात्र तशाच